एक गाव एक संघ हे जे फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटसाठी 2 पारितोषिके देण्यात आलेले आहेत। त्यानंतर स्वर्गीय परशुराम दाजी पाटील आणि स्वर्गीय जयंती परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ सौ मनीषाताई भारत भोईर यांच्या सौजन्याने द्वितीय पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। चॅम्पियन असोसिएशन जी संघटना आहे तो जो आपण एक हाफ पाहिला आहे त्या हाफसाठी स्वर्गीय श्यामकांत माणिक भोईर यांच्या स्मरणार्थ श्री रविकांत श्यामकांत भोईर यांच्याकडून प्रथम व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ही देण्यात आलेली आहे। स्वर्गीय किसन बुदाजी भोईर व स्वर्गीय प्रभावती किसन भोईर यांच्या स्मरणार्थ वैजनाथ किसन भोईर यांच्या सौजन्याने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यात आलेले आहे। श्री किशोर परशुराम भोईर यांच्यातर्फे टुर्नामेंटसाठी लागणारे संपूर्ण चेंडू, श्री हेमंत जनार्दन भोईर यांच्यातर्फे इंटरनेट सेवा ही मोफत देण्यात आलेली आहे संपूर्ण टुर्नामेंटसाठी। एकवीरा स्पोर्ट्स नायगाव यांच्या वतीनं विशाल कोळी नायगाव यांच्यातर्फे सामनावी ही पारितोषिके देण्यात आलेली आहेत। त्यानंतर आर्थिक सहकार्य डॉक्टर विपुल भोईर, प्रवीण भगत, मामा पोमन, त्यानंतर मोहन पाटील द ग्रेट मराठा संस्थापक, त्यानंतर आगरी सेना अध्यक्ष पालघर जिल्हा शहर गजानन भोईर साहेब आपल्या गावातील समाजसेवक, दिलीप सदाशिव भोईर आपल्या पाणजो गावचे कार्य, विद्याधर जगन्नाथ भोईर यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य आहे। त्यानंतर गुप्तदान हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। या सर्व व्यक्तींचं मी पाणजू स्पोर्ट्स पाणजू यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जातोय थेट या सामन्याच्या दिशेनं। पहिला सामना सुरू होतोय मित्रांनो। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, मोठ्या प्रमाणात अनेक पंचक्रोशीतील प्रेक्षक राजे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या संपूर्ण प्रेक्षक राजांचं पाणजू स्पोर्ट्स पाणजूच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मॅच ऑन। समालोचन कक्षाच्या दिशेने जाऊया। समालोचन कक्षामध्ये तयार आहेत आमचे साथी समालोचक दीपेशजी माने। धन्यवाद बरस सर। ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसम वेद आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दास उधारी जोजी। अनिकेतचा पहिला बॉल, प्रणय तरेची दांडी गुल करणारा पहिल्या बॉलवरती पहिल्या विकेटचं पतन उमेश तरे तंबूच्या आसऱ्याला। थँक्यू डीजे मास्टर। गणरायाला वंदन करतो ना करतो तोच अनिकेतनं दांडी गुल केली उमेश तरेची। यावेळेस उमेशनं शफल खेळण्याचा प्रयत्न केला आणि अनिकेतनं स्ट्रेट लाईन वरती गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती अगदी मागून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या। परतावं लागेल उमेशला। कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर पंचुगावचा जत्रोत्सव अर्थातच ग्रामदैवत बजरंग बलीची यात्रा जी आपल्याला पाहायला मिळाली, त्या निमित्तानं आपण बजरंग बलीला नतमस्तक होऊयात। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता राम दूता प्रपंजना असं म्हणत बजरंग बलीला नतमस्तक होऊयात। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करूयात। कारण आजच्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू गाव या ठिकाणी आपण ही स्पर्धा घेतोय। आज मला वाटते गेली 37-38 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा याच मैदानावरती पार पडते। नवीन बॅटर आल्यात परेश मैदानाच्या आतमध्ये। यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला, अपील झालंय पंचांकडे, पंचांचं बोट आकाशाकडे। लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या विकेटचं पतन, परेश आला, परेश गेला। कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मार्किन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी। थँक्यू डीजे मास्टर। काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये?
दोन बॅटर जे शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर परतले आहेत. इथं शून्याची कोंडी फुटता फुटेना बॅटिंग करणाऱ्या टीम निव्या स्पोर्ट्स खारबावला. बेणापट्टीचा विचार कराल तर अगोदर दाखल झाले होते भारत सर मैदानामध्ये आणि मला वाटते मैदानात आल्यानंतर खेळपट्टीचा चांगला अभ्यास केला. सुरुवातीच्या पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलात तर राहुल गौंडची ती फलंदाजी जी आजही या अंतिम दिवसामध्ये त्याला एक प्रेरक ठरेल अशा पद्धतीची ती फलंदाजी होती. परंतु गोलंदाज अनिकेतनं सुरुवात जी केली आहे ना आजच्या दिवसाला अगदी वाखाणण्याजोगं काम. नक्कीच. आणि बेणापट्टी या टीमच्या विषयी जर दीपेश माहिती द्यायची गेली तर या अगोदर देखील या मैदानावर हा संघ खेळला आहे. 1 लाखाची स्पर्धा हा संघ खेळला आहे आणि त्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम फेरी गाठताना या टीमला पाहिलं होतं. आसपास गेला होता. यावेळेस चांगला फटका होता. हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जवळपास लॉंग लेग डीप मध्ये निघून गेला. चांगला चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या मात्र या ठिकाणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 डब्ल्यू शोधले आहेत. अनिकेतनं नक्कीच एक अप्रतिम लाईन त्यांनी लेन टाकले. 2 विकेट तर प्राप्त केल्यात. मात्र या तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन होते त्या ठिकाणी निव्या स्पोर्ट्स खारबाव या टीमचं. निश्चित धावफलकावरती धावांचा श्री गणेश होत असताना बॅटर परागच्या माध्यमातून पहिली धाव येते. उसळी घेणारा चेंडू होता आणि परागनं यावेळेस पूर्णपणे खात्री बाळगली की बॉल जो आहे तो जास्त हवेमध्ये खेळता येणार नाहीये. मला हॅट्रिक बॉल होता आणि त्या पद्धतीनं फटका त्याने निवडला. ग्राउंडवरती ठेवण्याचा प्रयत्न केला बॉलला. यावेळेस पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा हाताळला. यावेळेस पंच आमच्याकडे वळतील सांगतील हा बॉल उजवी एष्टी सोडून जाणारा. धावफलकावरती अतिरिक्त पहिली धाव या डावामध्ये गणली जाईल. 2 धावांवरती 2 बाद निव्या स्पोर्ट्स खारबाव. डाव जर पाहिलात तर सुरुवातीला नाणेफेक गमावल्यानंतर पुन्हा एकदा अनिकेत धावफलकावरती जर पाहिलात तर 2 गडी त्यानं मिळवलेत. यावेळेचा बॉल वेगानं शरीरावरती आदळला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल. त्यावर 1 धाव पंच नटराज मुद्रेमध्ये खूण दाखवतील. यासाठी लेग बाईज शरीरावरती आदळल्यानंतर एक आणखी अतिरिक्त धाव धावफलकावरती गणली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 2 बाद 3 या आकड्यावरती. निव्या स्पोर्ट्स खारबाव याच्या विषयी जर दीपेश म्हणायचं गेलं तर सध्याच्या घडीला नक्कीच एक मोठा संघ गणला जातोय हा संघ. कारण या संघाची बॅटिंग ऑर्डर जर पाहिली आपण तर लांबलचक बॅटिंग ऑर्डर आहे. जवळपास 8व्या ते 9व्या क्रमवारापर्यंत त्यांच्याकडे ते फलंदाज आहेत. त्याच्यामुळे एक टार्गेट कदाचित सेट केलं असेल. सुरुवातीपासून जे धमाके करण्याचा प्रयत्न होता त्या प्रयत्नात मात्र असफल ठरले हा संघ इतकंच म्हणजे. चांगली लाईन पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. एक वेगवान चेंडू हाताळला गेलाय. चेंडू येतोय डॉट. अनिकेतचा विचार केला तर बेणापट्टी वसे हा त्याचा मूळचा संघ आहे. परंतु तदनंतर तुम्ही जर अनिकेतला सातत्यानं पाहिलं असेल तर यंग स्टार पापडी या ओपन संघामध्ये अगदी आघाडीचा गोलंदाज म्हणून त्यानं भूमिका जी आहे ती लिहिली पेलली आहे गेली 2 ते 3 वर्ष आणि सातत्यानं इनफॉर्म गोलंदाज राहिलाय तो आणि ते काम असतो या मैदानावरती पुनश्च एकदा करताना पाहायला मिळतो. यावेळेस अनिकेत स्ट्रायकर पराग करिता यावेळेस गुडघा टेकला परंतु केवळ प्रणाम केला असं म्हणावं लागेल कारण परिणाम काही झालेला नाहीये. डॉट बॉल आणखी एक येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 2 बाद 3. पहिलं षटक आणि दीपेश पाहायचं गेलं तर खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल बेणापट्टी या टीमची पॉवर आपण या ठिकाणी पाहिली. पॉवर दाखवायची होती. निव्या स्पोर्ट्स खारबाव या टीमला महत्वपूर्ण ते पहिलं षटक होतं. मात्र या पहिल्या षटकावर कुठेतरी नक्कीच आपली बाजू स्पष्ट केली आहे बेणापट्टी या टीमनं. यावेळेस अतिशय सुंदर फटका खेळला गेला. मॅन फ्रॉम भिवंडी म्हणायचं गेलं तर खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीसी मास्टर. प्रणयनी ओळखलं की हाच तो राहुल आहे जो दुसऱ्या डावामध्ये आमच्यावरती देखील आघात करू शकतो.
आणि त्यामुळे त्याच्या विपक्षामध्ये हल्ला बोललाय तो अर्थातच प्रणय पाटील. षटकार पहिल्याच बॉलवरती खेचत असताना इरादे स्पष्ट केले आहेत. 4 षटकांची लढत आहे, 5 षटकांची लढत आहे. 50शी पार जाणं गरजेचं आहे. हे प्रणय चांगलं ओळखतो, जाणतो आणि त्या पद्धतीची फटकेबाजी. यावेळीचा बॉल गती कमी केली राहुलनं. यष्टीरक्षक देखील चकला. मला वाटतं बॅटवरती बॉल आलाय की काय, संपर्क झालाय. यस पंच देखील सांगतायत. म्हणजे काय तर प्रणय पाटीलचा झेल सुटलाय आणि त्याला जीवदान मिळालंय या ठिकाणी बॅटिंग करत असताना 7 या आकड्यावरती. त्यासाठीच कदाचित आपण यष्टीरक्षकाची देहबोली पाहिली. दीपेश थोडंसं नाराज झाला स्वतःवरतो. हा कॅच जर पकडला गेला असता तर नक्कीच एक मोठा बॅटर डगआउटच्या दिशेने पाठवता आला असता. धावा झाल्या त्या 10. गोलंदाज तयार आहेत त्या ठिकाणी मिस्टर राहुल. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा गुडना टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. आज आपण विशाल नाईक सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, विनोद सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि आज मोठ्या प्रमाणात दीपेश मोठ्या प्रमाणात आज अनेक पंचकृषीतील प्रेक्षक राजे देखील या ठिकाणी दाखल झालेत. डेफिनेटली पुन्हा एकदा राहुलचा हा बॉल त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर जास्त बाहेर गेला. यावेळेस पंच वळताना आमच्याकडे व्हाईट बॉलची खूण मात्र दाखवली जाते. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारली आहे. धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. अगदी हनुमान जयंतीच्या उत्सवाची परंपरा असणारी ही क्रिकेटची स्पर्धा म्हणजे पांजूगावची आन बान आणि शान. पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित हनुमान जयंतीच्या निमित्ताची ही क्रिकेटची स्पर्धा. धावफलकावरती जर पाहिलात ना सर तर धावफलकावरती धावा झाल्या 2 बाद 11. आता प्रणय आणि पराग यांनी डाव थोडासा सावरलाय या षटकामध्ये राहुल गोंडच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतो आहे. यावेळीचा बॉल लॉर फुल टॉस, गुडघा टेकला, फटका खेळला. फॉलिंग स्वीपच्या स्वरूपात चेंडू जातोय सीमा रेषा पार. परागच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. फॉलिंग स्वीप. आणि शक्यतो बऱ्याचशा खेळाडूंना आपण असे स्ट्रोक खेळताना पाहतो. 360 डिग्रीमध्ये खेळण्यासाठी माहीर असा खेळाडू आहे पराग. बघा सुरुवात नक्कीच खराब. सुरुवातीला काही चेंडू मात्र परागला फेस करता आले नाहीयेत. मात्र त्यानंतर 4थ्या चेंडू नंतर मात्र अगदी बॅटला व्यवस्थित कनेक्ट केलाय चेंडूला. फुल टॉस चेंडू. यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक तर म्हणता येणार नाहीये. अगदी बॅटच्या वरच्या पट्ट्यावर चेंडू लागून मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. स्वतः त्या ठिकाणी बघायला आपण गोलंदाज जातो चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावे ते कंप्लीट केल्या गेलेत. या 2 धावेने धावसंख्या झाली आहे नेव्हिया स्पोर्ट्स खारबाव या टीमची 19 धावा झाल्या आहेत. आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. आज जवळपास 8 संघ या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण दीपेश म्हटलं हनुमान जन्मोत्सव, रात्रीचं नाट्यप्रयोग, डोळ्यावर जवळपास ती झोप आहे, जागरण आहे, तरी देखील प्रेक्षक राजे या ठिकाणी अगदी वेळेवर दाखल झालेत. फुल टॉस चेंडू आहे. अगदी बॅटवर व्यवस्थित घेतला गेलाय आणि चेंडूला मिड विकेटच्या दिशेने पाठवून दिलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू. थँक्यू मास्टर. धावफलकावरती 23 धावांचा आकडा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सर यावेळेस आपण जर दोन्ही संघांचं तुल्यबळ पाहिलं ना तर खारबावचा विचार कराल तर आमच्या विरार परिसरातील मानाचा NCC चषक यावर्षीचा खारबावनं उंचावलाय आणि यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भिवंडी परिसर असेल, वसई परिसर असेल, खूप स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला बेणापट्टीचा विचार कराल तर आदिवासी एक समाज एक गटातून या संघाने यावर्षी खूप नाव कमावलंय. मग ते अगदी ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन शहापूर तालुक्यातील तो मानाचा 1 लाखाचा चषक असेल, पालघर तालुक्यातील नंडोरे गावचा 1 लाखाचा चषक असेल, त्यानंतर मग तलासरीतील परिवर्तन ग्रुपची आदिवासी समाजाचा वर्ल्ड कप असेल. अशा या स्पर्धांमध्ये यावर्षी बेणापट्टी संघाचा वर चष्मा राहिलाय. नक्कीच दीपेश. आदिवासी समाजामध्ये नंबर 1चा संघ म्हणून एक ओळख बेणापट्टी या टीमची आहे. धावसंख्या झाली आहे ती 23 धावा झाल्या आहेत. NCC चषक 2026 माफ करा 25-26 वर्ष ते होतं. यस प्रवीणजी मात्रे यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि कोण विसरणार जवळपास खारबावचा तो बाहुबली सुरेश पाटील यांची ती बॅटिंग NCCच्या त्या मैदानावर अक्षरशः नक्कीच 2 चेंडू 12 धावा. असं वाटलं होतं की सामना पराभूत होईल की काय, मात्र बॅटिंग जबरदस्त केली मिस्टर खारबाव. जवळपास बाहुबली सुरेश पाटीलनं अक्षरशः खांद्यावर घेतलं होतं सुरेश पाटीलला त्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
यावेळेस पुलरलेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान ही ओळख आहे बेनापट्टी टीमची. खरी ताकद दीपेश गोलंदाजी आहे आणि ती स्पष्टपणे दिसत आहे. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि विशेषतः या हंगामामध्ये अनिकेत अर्थातच बेनापट्टी एक्सप्रेस या नावानं ज्याला ओळखलं जातं, खूप चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली. यावेळेचा बॉल बघा, त्याने आपलं मानसिक संतुलन ढळू दिलं नाहीये. बॅटर सफल झाला परंतु यष्टांवरचा वेध घेण्याची त्याची जी नजर होती ती कायम होती. पुन्हा एकदा अनिकेत यावेळेस सज्ज होतोय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा प्रणयने ओळखलं, हेरलं, लावली ताकद, फोर्स केला बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर, सीमारेषा पार. प्रणय पाटीलचा ब्रँड दाखवणारा षटकार. बघा आपल्या वसईतील मस्के साहेब जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि ते खास करून या मॅचला लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. मस्के साहेब आपलं देखील या ठिकाणी नक्कीच हार्दिक स्वागत आहे. त्यांना ही स्पर्धा आवडली आहे त्याबद्दल नक्कीच मस्के साहेब वेळ असेल तर नक्कीच आज पूर्ण दिवसामध्ये आपण फेरी मारावी. बघा एका हातामध्ये झेल पकडला कोणी, प्रवीण खेळाडू नाही, कुठल्याही खेळाडू ना की प्रेक्षकांसाठी आहे. प्रवीण मात्रे कोणासाठी बक्षीस आहे? खेळाडूंसाठी. कुठल्याही खेळाडूनं एका हातामध्ये जर झेल पकडला तर डॉक्टर प्रवीण मात्रे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये दिले जातील. ज्याप्रमाणे दीपेशनं म्हटलं, नक्कीच नाव नाहीये तर नक्कीच एक ब्रँड आहे. प्रणय पाटीलचा विषय म्हणायचा गेला तर खारबावचा ब्रँड, खारबावचा ब्रँड अँबॅसेडर म्हणेल. आणि खरोखरच या मुलानं नक्कीच खारबावच्या क्रिकेटला अगदी उच्च स्तरावर नेऊन ठेवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक, नेत्रदीपक स्ट्रोक, उंची देखील तितकीच चांगली आणि लांबी देखील आपण तितकीच चांगली पाहिली. प्रणय पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार, दर्जा उंचावणारा स्ट्रोक, 6 धावा, षटकार. वेलकम आयवन. पारू गो पारू विसवचे पारू वरायले तुला वरायले. पारू गो पारू विसवचे पारू वरायले तुला वरायले. पारू गो पारू विसवचे पारू वरायले तुला वरायले. पारू गो पारू विसवचे पारू. या 6 धावा येत आहेत आणि या 6 धावेने धावसंख्या झाली आहे फळकावर, ती म्हणजेच 35. 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. एक गाव एक टीम हा जो फॉर्मॅट आपण पहिला फॉर्मॅट पाहिलाय आणि याच एक गाव एक संघ या पहिल्या फॉर्मॅट मधील आपण हे 2 संघ पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय निविया स्पोर्ट्स खारबाव हा संघ, तर एका साईडला वसई बेनापट्टी हा संघ. आजच्या दिवसातील आपण हा पहिला मॅच म्हणजे एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधील दीपेश ही सेमीफायनल मॅच. डेफिनेटली जर पाहिला गेलात ना तर पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफूटवरती राहिला जरूर खारबावचा संघ. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता, शरीरावरती थांबला बॉल. अनिकेतचा वेग पहा प्रचंड भन्नाट आहे, त्यामुळे यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. परंतु प्रणयला देखील आपण या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरीसाठी नावाजलं जाईल, कारण आतापर्यंत जर पाहिलात तर 3 षटकार हे प्रणयच्या बॅटमधून आलेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा होत्या धावफलकावरती, आता 3रं षटक चालू असताना 35 झाल्यात, म्हणजे जवळजवळ 2 षटकामध्ये 32 धावा आतापर्यंत आल्यात आणि अजूनही काही बॉलचं येणं शिल्लक आहे. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. यावेळीचा बॉल अडव्या बॅटनं लपेटलाय, चाललाय बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. पांजूच्या या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण तुम्ही बॉल पहिल्या अटेम्प्ट मध्ये उचलताय याचा अर्थ चांगला दर्जा आहे क्षेत्ररक्षणाचा. बॉल उचललाय, फेकी चांगली, एकच धाव मिळते धावफलकावरती. 2 बाद 36. नक्कीच एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल या दोन्ही संघांमध्येच. कारण बघा पहिली बाजू नक्कीच बेनापट्टी या टीमनं स्पष्ट केली होती, मात्र इथून इरादे स्पष्ट आहेत. इरादे स्पष्ट आहेत. खारबाव या टीमची जवळपास 60 ते 70 धावा फलकावर लावायचे आहेत आणि याच प्रयत्नामध्ये खारबाव संघाची बॅटिंग सुरू आहे. अगदी वेगवान चेंडू हाताळला होता आणि यस इथे मात्र एक चांगला चेंडू आपण पाहिला. बॅट्समॅन तर अतिशय सुंदर केली होती, मात्र एक ब्लॅक स्ट्रोक खेळला गेला बॅटर मार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या आपण पाहतोय निविया स्पोर्ट्स खारबाव या टीमची 2 बाद 36 धावा. सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ. सामने क्रिकेट
क्रिकेटचे बघायला. थँक्यू. पाणजू प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची सर्वांना आतुरता होती त्या स्पर्धेची नक्कीच या ठिकाणी आम्ही घोषणा करतोय. येत्या मे महिन्यात 17 आणि 18 मे ही 2 दिवस आपण पाणजू प्रीमियर लीग ही याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहणार आहोत. आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण पारितोषिक आपल्या गावातील कार्यसम्राट आपल्या गावातील डॉक्टर प्रवीण म्हात्रे हे आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाणजू प्रीमियर लीग साठी संपूर्ण पारितोषिक जाहीर झालेले आहेत. त्याबद्दल मी संपूर्ण पाणजू गावाच्या वतीनं प्रवीणजी म्हात्रे आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. येत्या 17 आणि 18 मे पाणजू प्रीमियर लीग ज्या कुठल्याही होनरला संघ घ्यायचा असेल त्या होनरनी भरत राऊत, चेतन भोईर आणि करण शिंदे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. फक्त तुम्हाला वेळ दिला जाईल 2 दिवसांचा, म्हणजे आज आणि उद्या आपला संघ निश्चित करायचा आहे. ज्या कुठल्या होनरला टीम घ्यायची असेल त्या होनरनं टीम घ्यायची आहे. होनर टीम फी असेल ती 5,000 रुपये. पाणजू प्रीमियर लीग आणि मित्रांनो खेळाडूचा फॉर्म फी असेल ती 500 रुपये. क्या बात आहे. विशाल आले गोलंदाजी माकवती वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकामध्ये विशालचा पहिला बॉल सोडला. प्रणय पाटीलनं निहाळलं की हा बॉल चाललाय खूप बाहेर. पाणजूहून नायगावच्या दिशेनं वाईड स्वरूपामध्ये घोषित केलाय. धावफलक एका धावेने वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 37. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा. आता तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 12ची सरासरी धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेचा बॉल लॉर फुल टॉस. यावेळेस घुटना टेकला. प्रणामा करता नव्हे तर परिणामा करता फेकून दिला बॉलला. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. प्रणयच्या बॅट मधून आलाय 4था षटकार. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा. थँक्यू. इतकंच म्हणेल मी दीपेश की प्रणय पाटील ऑन फायर. अक्षरशः नक्कीच मी तर म्हणेल बांधून ठेवलं होतं बेनापट्टी या टीमनं. निविया स्पोर्ट्स कारभार या टीमला मात्र सर्व बंधनं तोडली गेले. अफलातून बॅटिंग प्रणय पाटील यांच्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण प्रणयच्या बॅटमधून जवळजवळ 4 षटकार पाहिलेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 43. गोलंदाज तयार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. यावेळी पॅरेला पद्धतीने स्ट्रोकला खेळलं गेलं. चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. आठवण करून देतोय आज तालावरती नाचणार आहे. प्रत्येक जण थिरकणार आहे कारण क्रिकेटची ही रंगत आणि सोबतच खमंग मेजवानी असा दुहेरी संगम पांचुकरांच्या भेटीला आलाय. समस्त पांचुकरांच्या या मेहनतीनं आज आपण जवळजवळ 37-38 वर्षामध्ये ही स्पर्धा पाहतोय. सोपं काम नाहीये. एखादं झाड लावणं किंवा एखादं रोपटं लावणं आणि त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करणं. तुका म्हणे येथे पाहिजे तर जातीचे काम नोहे एऱ्या गबाळ्याचे. खऱ्या अर्थानं यामागे पाणजूकरांची अखंड मेहनत आहे भारत सर. नक्कीच खास करून पाणजू नगरवासियांचे आशीर्वाद आहेत म्हणून ही परंपरा जवळपास अनेक वर्षापासून सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर आपण पाहिलं तर लेग स्टंप सोडून निघून जातोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 48. बघा किती मोठ्या प्रमाणात दीपेश प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. निश्चितच प्रेक्षकांची पावलं ही वळणारच आहेत या मैदानाकडे. यावेळेचा बॉल खेळपट्टीच्या बाहेर स्पष्ट दडपण विशालच्या. यावेळेस गोलंदाजीवरती पाहायला मिळते. प्रणय पाटील सांगतोय हा चेंडू खूप बाहेर पडला. बॅट फेकून मारली असती तरी देखील बॅटवर लागला नसता. हास्य स्मित करतोय. आता त्याला माहिती आहे माझ्यासाठी खमंग मेजवानी मैदानाच्या बाहेर चालू आहे परंतु मैदानामध्ये सुद्धा आली आहे कारण उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे मित्रांनो फ्री हिट. फ्रीडचा बॉल फुल टॉस. 2 हाताने संधी कबूल केली आहे. लांब 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 वरचा षटकार.
आपण असं म्हणूया की फ्रीमध्ये मिळणारी प्रत्येक वस्तू माणूस कधी सोडत नाहीये. जर पैशाने विकत घ्यायची असेल तर विचार करतो. त्यामुळे हा फ्रीचा चेंडू आहे. खुल्या मनाने या चेंडूला खेळलं गेलं. खुल्या मनाने मात्र या चेंडूचा पूर्णतः आस्वाद घेतला. मी तर म्हणेल प्रणय पाटीलला काय स्ट्रोक खेळा. अगदी जर आपल्या हातामध्ये असतं तर कदाचित या ठिकाणी आपण जवळपास 8 ते 9 धावा देखील या फटक्यावर देऊ शकलो असतो. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 55. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येवर वैयक्तिक खेळी आपण पाहतोय खारबावच्या वंडर बॉयची प्रणय पाटलांची. गोलंदाज तयार. विशाल पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळीचा बॉल खोलात टाकला, खोदून काढला समोरच्या दिशेला, लॉंग ऑफला. वाह काय क्षेत्ररक्षण. धाव जरी चोरली असेल तरी मी म्हणेन ओहो पंचांचं बोर्ड आकाशाकडे. पराग पोहोचलाच नाही, परतावं लागेल परागला. यावेळेस त्याच्या खेळीला सांघिकरित्या पूर्णविराम लावलाय बेणापट्टीकरांनी. विकेटचं पतन. थँक्यू. ज्या खेळाडूचे नारंगीच्या NCC क्रीडा मंडळाच्या वतीने जी स्पर्धा ठेवण्यात आली होती NCC चषक, त्या नारंगीच्या मैदानावर ज्या खेळाडूंना भरपूर मी म्हणेन फॅन फॉलोवर आपण ज्याचे पाहिले असा नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिपेश येतोय. तो म्हणजेच खारबाव टेनिस क्रिकेटचा बाहुबली मिस्टर सूरज पाटील. मी म्हणेन काही लोक जर नवख्यानं सूरजला पाहत असतील तर ते म्हणत असेल केतन मात्र आलाय की काय फलंदाजीला. अगदी केतनची छबी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूची छबी घेणं आणि त्याप्रमाणे खेळ करणं हे प्रत्येकाला जमत नाही, परंतु सूरजने ते करून दाखवले गेले कित्येक वर्ष. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खेळपट्टी सोडून बाहेर टाकलाय. थांब रे सांगतोय विशाल. यावेळेस नो बॉल. पुन्हा एकदा सर स्पष्ट दडपण आहे. नव्या खांद्यावरती जोर लावला बेणापट्टीकरांनी, परंतु तो अधिकचा जोर यावेळेस मात्र महागडा ठरतोय तो बेणापट्टी टीम करिता. पुन्हा एकदा फ्रीडचा हा बॉल. यावेळीचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, झेल चांगला कंप्लीट केला, परंतु कालच्या मॅचची तुम्हाला आठवण करून देणारा हा झेल होता. केवळ 22 धावसंख्येवरती अभिषेक शर्माचा धावबाची संधी परतावं लागेल प्रणयला. विकेटचं पतन. हा ना करता करता गाडी चालली आहे मैदानाच्या बाहेर. प्रणयच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. चला जाऊ अबू बंदराला. नारली पुनवचा सण आलाय. चला जाऊ अबू बंदराला. नारली पुनवचा सण आलाय. चला जाऊ अबू बंदराला. नारली पुनवचा सण आलाय. थँक्यू. असं नाही तर तसं बघा, ज्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या नावानं उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज तसेच मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ते आमच्या गावाचे कलावंत कलाकार ज्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा ट्रॉफ्या हँडबॅगच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. वैजनाथ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 57 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. मात्र असं नाही तर तसं जर आपण पाहिलं तर सूरज पाटील यांची विकेट की प्रणय पाटील यांची विकेट, मात्र जो बॅटर सेट होता, ज्या बॅटरनं सर्वाधिक धावा आतापर्यंत या मैदानावर उभारल्या आहेत, त्या बॅटरला डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलं गेलं बेनापट्टी या टीम कडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहेत सूरज पाटील. पहिला चेंडू बॅटचे हे चेंडू हवेत आणि इथे कॅच ड्रॉप. एक संधी दिली आहे आणि ही संधी कुणाला दिली गेलेली आहे तर ज्याच्या विषयी मी उल्लेख केला होता, ज्याने नारंगीचं मैदान काय अनेक या पंचक्रोशीतील मैदानात गाजवले आहेत. एक नामवंत खेळाडू सूरज पाटील यांचा कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. कॅच टाकलाय की मॅच टाकलाय येणारा काळ सांगणार आहे. कालचा दिवस आठवा. 22 धावसंख्येवरती अभिषेक शर्माचा अतिशय सुरेखरित्या शशांक सिंहनं झेल टिपला, परंतु यश ठाकूरचा तो नो बॉल. धावसंख्या धावपलकावरती जर पाहिला तर 59 59 4 षटकांच्या समाप्तीनंतर, परंतु नो बॉल नंतर काय बरसला अभिषेक शर्मा. अगदी वाहून घेऊन गेला समोरच्या पंजाब किंग्सच्या संघाला आणि 250 धावांचं ते टार्गेट सहजरित्या 9 बॉल स्पेअर मध्ये ठेवून पार केलं गेलं. आणि काल नक्कीच दिपेश आपण सुप्रीमो स्पर्धेच्या दिशेने वळालो तर जवळपास आयुब
अयूब शेख यांची बॅटिंग देखील विसरता कामा नये. सुप्रीमो चषकामध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं अयूब शेखनं कालच्या दिवसामध्ये. हे देखील आपण चित्र कालच्या दिवसामध्ये पाहिलं. धावा आहेत त्या 59 धावा. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर क्रिश आलेत गोलंदाजी करण्याकरिता. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. पहिला बॉल सूरज करिता. पहिला बॉल बॅटची कडा. विकेट कीपरचा सहारा. बड़ी मछली जाल में सूरज गॉन. AY Remix. आपण दीपेश बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलं असेल, एखादी जोडी जर जमली असेल आणि तिथून एखादी जर रनआउटची विकेट पडली ना तर याचा परिणाम पूर्ण संघावर देखील होताना आपण पाहिलंय. ही अशी चित्रे आपण बऱ्याचदा पाहिलं. बघा, प्रणय पाटील डगआउट मध्ये गेले, मात्र सूरज देखील जास्त वेळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाहीये. प्रणयच्या पाठीपाठी मात्र सूरज देखील डगआउटच्या दिशेने निघून जातोय. आता कदाचित मी तर म्हणेल या धावसंख्येला आला लावण्याचं काम केलं जाईल बेनापट्टी या टीम कडून. डेफिनेटली हिंदी मध्ये कहावत आहे, विकेट जब भी आते हैं ना तो गुच्छे में आते हैं. येताना 2-3 विकेट सोबतच येत असतात. फक्त ती घेण्याची क्षमता तुमच्याकडे हवी आहे. ती क्षमता यावेळेस बेनापट्टीकरांनी दाखवली आहे. कमबॅक केलं त्यांनी सुद्धा. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. नितेश इन ॲट नंबर 7. पुन्हा एकदा क्रिसचा बॉल पडल्यानंतर गिरकन वळण घेतोय. आता मात्र सॅक्रिफाईस करावं लागेल विकेट नितेशला. आणखी एका सांघिकरित्या यशाबरोबर नितेश मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली गो. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली. कारले डोंगरी. थँक्यू DJ युवराज. हिमालय पाटील यांचं साऊंड सिस्टम आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर सोहम. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय निविया स्पोर्ट्स कारवाई या टीमचे अक्षय या खेळाडूला आपण पाहतो. बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केले गेले. यावेळेस फटका बसलाय. चेंडू हवेत होता. लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने आला होता. चेंडूच्या खाली पोहोचण्याची संधी होती. बघा, एक चान्स गमावला होता, मग दुसरा चान्स त्या ठिकाणी निर्माण केला होता. अगदी ते यष्टीच्या कानामध्ये फुंकर म्हणून कदाचित चेंडू गेला असेल. इतका क्लोज, इतका जवळून तो चेंडू निघून गेलाय. रनआउटची देखील संधी होती. कॅच देखील त्या ठिकाणी ड्रॉप झाल्यामध्ये एकाच चेंडूवर 2 वेळा चान्सेस मिळाले या बॅटरला. दीपेश डेफिनेटली अक्षयला 2 संधी मिळाल्या, परंतु राहुलचा तो थ्रो होता ना अगदी हृदयाची धडधड वाढवणारा. जणू जाऊन कधी यष्टांवरती आदळतोय असं वाटत होतं. यष्टीरक्षक देखील चकला. 2 धावा धावपलकावरती वाढतायत. यावेळेस निव्या स्पोर्टचे पुरस्कर्ते आदरणीय बाबू करावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन आलंय प्रणय पाटील करिता. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नजर नव्हती. आंधळा फटका खेळायचा होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेस क्रिस कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना 4 बॉल मध्ये केवळ 2 धावा त्यानं खर्ची घातल्या. धावा झाल्यात 61-61. लॉस ऑफ 5 विकेट ऑन बोर्ड. यावेळेस आणखीन एक चांगला फटका आहे. अगदी टाक म्हणून आवाज आला. बॅटच्या स्वीट स्पॉट्स वर चेंडू आदळला गेलाय आणि चेंडूला पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा. डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली. थँक्यू डिसे मास्टर. तुम्ही सर अक्षयला जवळून जर पाहिलात ना तर त्याचे 2 फिंगर आहेत ना ते इंजर्ड आहेत. आम्ही एका बोटीतून येत असताना तो सांगत होता सोबतच्या खेळाडूंना की माझ्या हाताला इंजुरी आहे तरी सुद्धा मी खेळायला आलोय. आणि नुसता खेळायला आला नाहीये तो तर मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. कारण संघाला गरज असताना हा अति महत्वाचा षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. शेवटचा अखेरचा 1 बॉल आहे. धावपलकावरती धावा जर विचार केला तर 67 विथ द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा अखेरचा बॉल
अडवा बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चांगला प्रयत्न झाला चेंडू अडवण्याचा, परंतु धाव थांबवू शकणार नाहीये तो. एक दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अक्षय बाद होईल. 68 धावांवरती पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. तो बॅटिंग करणाऱ्या निव्या स्पोर्ट्स खारबावचा, निव्या स्पोर्ट्स नालासोपाराचे आमचे बाबू करावडे यांचा हा संघ आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या संघाच्या विपक्षामध्ये जिंकण्याकरिता बेणापट्टी टीमला बनाव्या लागतील 30 चेंडूंमध्ये धावा 69 धावांचा हा पाठलाग. 2 धावांनी मायनस होईल कारण उशिरानं आला खारबावचा संघ, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी. मग याचा अर्थ असा होतो की 67 धावा या बनवाव्या लागतील बेणापट्टी टीमला. चला टॉस साठी, यस टॉस साठी आम्ही कॉल देतोय. प्रकाश 11 कोचिवडे, प्रकाश 11 कोचिवडे टीम कॅप्टन आणि निवृत्ती 11 किल्ला बंदर टीम कॅप्टन. आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि मी या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय आमच्या गावातील कार्यसम्राट डॉक्टर प्रवीण म्हात्रे यांना. मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते ती आपण टॉस करावी. एक गाव एक टीम या फॉर्मॅट मधील आपण दुसरी सेमीफायनल या ठिकाणी सुरू करणार आहोत या मॅच नंतर. चला निवृत्ती 11 वसई कोलीवाडा आणि कोचिवडे संघ, शिवशक्ती कोचिवडे संघ, आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मगाशी आम्ही पाणजू प्रीमियर लीग या स्पर्धेची घोषणा केली. येत्या 17 आणि 18 मे रोजी तुम्ही पाणजू प्रीमियर लीग या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहणार आहात आणि जवळपास ओनर फी असेल, टीम मालकाची फी असेल ती 5,000 रुपये आणि प्लेअर फी असेल, खेळाडूची फी असेल फॉर्म फी ती म्हणजेच 500 रुपये. संपूर्ण गणवेश त्या खेळाडूला दिला जाईल आणि ह्या वर्षी नक्कीच IPL लुक दीपेश माने IPL लुक आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाणजू प्रीमियर लीग या स्पर्धेला एकाच कलरचा गणवेश हा तुम्ही यावर्षी पाहणार आहात. आणि लगेच बघा आम्ही म्हटलंय की टीम मालकांसाठी आम्ही फक्त 2 दिवसांची मुदत दिली आहे. 2 दिवसामध्ये त्यांनी प्रत्येक टीम मालकांनी आपल्या टीमची घोषणा करायची आहे. या ठिकाणी लगेच आम्हाला कॉल आला, अभिमन्यू ठाकूर यांचा कॉल आला की प्राप्ती वॉरियर्स पाणजू या संघाची आपण एंट्रीज घ्या, आम्हाला पाणजू प्रीमियर लीग खेळायचंय. तर प्राप्ती वॉरियर्स पाणजू या संघाने मात्र पाणजू प्रीमियर लीग मध्ये एंट्री केली आहे. फक्त 8 संघांना आम्ही प्रवेश देणार आहोत पाणजू प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. 8 संघ लीग सिस्टम लीग फॉर्मॅट मध्ये ही पाणजू प्रीमियर लीग स्पर्धा खेळणार आहेत. चला कोचिवडे संघ टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. कोचिवडे टीम कॅप्टन, त्यानंतर निवृत्ती 11 5 ओव्हरची मॅच, सेमीफायनल मॅचेस आपण 5-5 ओव्हरच्या खेळूया. एक गाव एक टीम या फॉर्मॅट मधील आपण दुसरी सेमीफायनल मॅच या ठिकाणी दुसऱ्या सेमीफायनल मॅचचा आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. तर दोन्ही टीम कॅप्टन चला प्लीज. आणि मी विनंती करतोय निव्हिया स्पोर्ट्स खारबाव या टीमला आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि बेनापट्टी या टीमला देखील विनंती करतोय की आपली आघाडीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायची आहे. प्रत्येक स्पर्धेला नेहमीच सहकार्य करणारे आपल्या गावातील डॉक्टर प्रवीण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. आणि यावर्षी 17 आणि 18 मे पाणजू प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी देखील संपूर्ण ट्रॉफी संपूर्ण पारितोषिक ही नक्कीच प्रवीणजी म्हात्रे साहेबांनी जाहीर केले आहेत. त्यांचं नक्कीच या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्याच शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन केला जातोय. एका साईडला निवृत्ती 11 वसई कोलीवाडा संघ तर एका साईडला शिवशक्ती कोचिवडे संघ. प्रकाशचं स्वप्न आज कदाचित पूर्ण होईल. अनेक वर्षापासून पाहिलेलं स्वप्न हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं या पाणजू गावामध्ये ज्या वेळेस स्पर्धा होत आहेत त्या वेळेस नक्कीच प्रकाश कडून अनेक संघांना कोचिवड्याच्या अनेक खेळाडूंना प्रमोट करण्यात आलंय. जवळपास कोचिवड्याच्या आपण एका वेळेला 3 ते 4 संघ देखील पाहिलेत. मात्र ते स्वप्न आहे प्रकाशचं की या पाणजू गावातून या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधून पाणजूच्या महत्वाच्या स्पर्धेमधून मला चॅम्पियनची ट्रॉफी उचलायची आहे. हे स्वप्न आहे प्रकाश कोळी यांचं. ते स्वप्न कदाचित आज पूर्ण होईल हे देखील पाहायला मिळेल. आज बऱ्याच वर्षानंतर कोचिवडे संघ आपल्याला पुढे येताना दिसतोय. बघा पंचांसाठी एक गिफ्ट आहे. मोहन परशुराम भोईर
यांच्याकडून गिफ्ट आहे. त्यानंतर कॉमेंटेटर जे आहेत, स्कोरर जे आहेत, त्यांच्याकडून देखील मोहन परशुराम भोईर यांच्याकडून गिफ्ट आहे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला थंड प्यायचं असेल, निंबू सरबत किंवा एखाद्या फालुदा खायचा असेल, त्या वेळेस तुम्ही फक्त कॉल द्या. त्या वेळेस तुम्हाला त्या वस्तू तुमच्या जागेवर येतील आणि तो संपूर्ण खर्च, जितके तुम्ही शरबत पिणार, जितके तुम्ही फालुदे खाणार, तो संपूर्ण खर्च आजच्या दिवसातील मोहनदादा उचलणार आहेत. त्याबद्दल मी मोहनदादांचं मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू मोहनदादा. असं प्रेम असायला हवं. आणि ही जुने आहेत लेजेंडरी खेळाडू दीपेश माने. तुम्हाला जर माहिती द्यायची गेली तर मोहन परशुराम भोईर म्हटलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू या मास्टर्स टीमचे एक लेजेंडरी खेळाडू आहेत. त्याने देखील भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं आहे. त्याच्यामुळे क्रिकेटपासून ते देखील लांब जात नाही आहेत. क्रिकेटशी अगदी त्यांची देखील नाळ जोडली गेलेली आहे. चला यावेळी आपण मॅचच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र अक्षय साटम, महाराष्ट्रातील एक चांगले समालोचक आहेत आणि त्यांच्या संवित प्रगतिशील समालोचक म्हणजेच मोनिश पाटील, मॅन फ्रॉम अंबाडी, ज्यांनी नक्कीच या वर्षामध्ये चांगली कामगिरी केली आहे. कारण या वर्षामध्ये जवळजवळ म्हणायचं गेलं तर रतनबुवा ट्रॉफी या मोठमोठ्या ट्रॉफ्यांमध्ये, या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळणं, समालोचन करण्याची एक हॅलो चिक हॅलो चिक तर त्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे मोनिश पाटील यांना. त्यांनी स्पर्धा ते कव्हरअप केली आहे. तर या ऐकूया आपण मोनिश पाटील आणि अक्षय साटम यांना. हॅलो 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 साऊंड सिस्टममध्ये थोडा बिघाड आहे. टार्गेट 69चा आहे आणि 2 रन जी पेनल्टी आहे ती एका ओव्हर नंतर ऍड केल्या जातील. हॅलो 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 चेक टेस्ट. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित हनुमान जयंती
हनुमान जन्मोत्सव चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे। सध्या आपण या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस अनुभवत आहोत। खरं तर 4 दिवस स्पर्धा आपल्याला खूप चांगली पाहायला मिळाली आणि आजचा अंतिम मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळतोय आणि टॉप 8 चा प्रवास सध्या आपण पाहतोय, जिथे पहिलीच मॅच एका बाजूने खारबाव संघ अर्थात निव्या स्पोर्ट्स खारबाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बेनापट्टी वसई दोन बलाढ्य संघ आहेत। पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती धावा टोटल बनवल्या गेल्या 68 आणि 69 धावांचं टोटल आता सध्या आपल्याला पाहायला मिळतं। अक्षय गोलंदाजीवरती आहेत। पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात। ओहो, यावेळेस पहा लॉफ्ट केले, बॉल चालला मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे, धावा मिळती 6। धाव फलकावरती धावा आपण टोटल पाहतोय 11 आकड्यावरती चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 3 एक मोठा फटका जरूर आलाय राहुलचा बॅटमधनं। पुन्हा पूल केलाय, पुन्हा बॉल चाललाय हवाई सफर करताना आणि या षटकातील हा दुसरा मोठा फटका आहे। खरं तर 69 धावांचा टोटल पार करायचा आहे, मोठा रनचेस आहे आणि त्यामुळे सुरुवात अशाच प्रकारची गरजेची आणि तेच पाहायला मिळालं। पहिला 2 चेंडूवरती 2 डबल आला आणि त्यानंतर एक मोठा फटका, मग वाईड आणि त्यानंतर आणखी एक मोठा फटका। धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 17-17 आकड्यावरती। एक रंगतदार मॅच पाहायला मिळते। खरं तर बेनापट्टी वसई आपण असा संघ पाहतोय ज्यांना या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर त्यांच्या नावावरती आहे। 112 धावा त्याने जोडल्या होत्या आणि ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल धावा जर बघितला गेला तर 88 आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या राहुलच्या बॅटमधनं। त्यामुळे राहुल खूप इम्पॅक्ट करेल। त्यामुळे जर बघितलं गेलं तर राहुलचा विकेट किंवा राहुल खेळपट्टीवरती गरजेचा इम्पॅक्ट करेल खूप सारा। ऑप्शनचा बाहेर चेंडू होता, आता जर बघितलं गेलं तर कट करायचा प्रयत्न, पण तिकडे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। गती देखील इथे कमी होती, बॉल थोडा पाठी ठेवलेला, हा चेंडू चांगला आहे, इथे चांगली लेंथ आहे आणि अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे। एकंदरीत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 69चा टार्गेट पाहतोय। धाव फलकावरती धावा आहेत 17 आकड्यावरती। शेवटचा अंतिम बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस सोवा। बॅटची कडा लागलीये, थोडा दूर राहिला, प्रयत्न करणं गरजेचं होतं। अक्षय जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की यष्टीरक्षकाचा स्टार्ट लवकर नाही झाला आणि जर बघितलं तर तिथपर्यंत नाही पोहोचू शकला आणि त्याचाच मुळे हा विकेट आपला जर आला असता पण आता गमावला गेला। राहुलला एक जीवनदान मिळालं असं म्हणावं लागेल। एका षटकाचा खेळ समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बघा लक्ष द्या 18 धावा, 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून टोटल धाव फलकावरती धावा 2-0 विदाउट लॉस 20। 20 धावा फलकावरती आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर। आमच्या समोर कमेंटरी बॉक्स मध्ये अक्षयजी साठम हे देखील जॉईन झालेत। वेलकम अक्षय, आपलं स्वागत आहे। सुरुवात चांगली झाली अक्षय एकंदरीत जर बघितलं गेलं तर, कारण की 69चा टार्गेट आहे त्यामुळे स्टार्ट फार महत्त्वाचा आहे। तुम्ही सुरुवात कशी करता हे खूप इम्पॅक्ट करता आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या त्यामुळे स्टार्टर चांगला मिळालाय। चांगली बॅटिंग केली पॉवर प्ले मध्ये मिस्टर राहुल याचा विचार केला तर आतापर्यंत बेनापट्टी संघ जवळजवळ 26 टुर्नामेंट फायनल मध्ये आलेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 12 ते 13 वेळा मालिकावीर वन मॅन शो राहुलला आपण पाहिले, म्हणून महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाचा घटक आहे या संघाचा आणि राहुल स्ट्राईक वर असणं फार गरजेचं आहे। ज्याच्या नावावर यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक
मालिकावीर असा हा राहुल स्ट्राईकला आहे. चांगला बॅटल रंगेल या दोन्ही संघांमध्ये, या दोन खेळाडूंमध्ये. आणि दोन खेळाडू फार महत्वाचे आहे. अविनाश देखील हार्ड हिटर बॅटर आहे. सध्या आतापर्यंत स्ट्राईक त्याच्यापर्यंत आलेली नाही आहे. टार्गेट जर पाहिलं 69, 2 रन जे पेनल्टीचे होते ना ते आपण ऍड केलेत या पहिल्याच बॉल वरती. म्हणजे टोटल रन पहिल्या ओव्हर मध्ये 18 होत्या. या 2 धावा ऍड केल्यानंतर 20 धावा आहेत. याची नोंद निविया स्पोर्ट खारबाव या टीमने घ्यायची आहे. वसई बेनापट्टी बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा राहुल स्ट्राईक एंडला. पहिला बॉल उडवलाय, नो लुक शॉट. राहुलची खासियत आहे आणि त्याने आक्रमण केलंय. पहिला बॉल, पहिला वार, पहिला षटकार. दुसऱ्या ओव्हरचा पहिल्याच बॉल होती. बरोबर बॅटचा स्लॉट मध्येच बॉल होता. जिथे बॅटचा फ्लो फिरत होता तिकडेच चेंडू लँड झाला आणि त्यानंतर पाणजू क्रिकेट मैदानाला, पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. व्हॉट अ शॉट. म्हणून 13 वेळा मालिकावीर का मिळाले राहुलला ते स्पष्ट चित्र दर्शवतोय. समोर खारबावचा संघ आहे जो नेहमी टेंबिवली गोरसाई बी या संघाला पराभव करत असतो. मागील मॅच मध्ये प्रणय पाटीलची इनिंग पाहिली. वंडरबब खारबाव पवन केनीला 6 बॉल 6 षटकार त्याने ठोकले होते. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय मिड ऑनच्या दिशेने. गॅप मधून चेंडू टर्न होतोय. एक धाव कंप्लीट. लॉंग ऑनला चेंडू जातोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. जरी प्रेक्षकांना या मैदानावरती साऊंड थोडं वेगळं वाटत असेल ना तरी लाईव्हला व्यवस्थित साऊंड येतोय म्हणून त्याकरता दिलगिरी व्यक्त करतोय.
हॅलो हॅलो चेक टेस्ट. हा फेअर डिलिव्हरी आहे. चला वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. थोडं प्रेक्षकांची आपण दिलगिरी व्यक्त करूयात. टेक्निकल इश्यू, पण लाईव्हला आवाज चालू आहे. लाईव्हला आवाज अगदी क्लिअर जातोय. 35 फळकावरती आहे टोटल. षटक क्रमांक समाप्त झालेत. पहिलं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा अंतिम चेंडू तयार. बॉलर खूप साऱ्या धावा आल्यात. 35 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. त्यामुळे गोलंदाजांवरती प्रहार अटॅक करून खेळायचा प्रयत्नात आहेत सध्या. फुल टॉस बॉल आहे आणि राहुल साठी फुल टॉस कसा सोडेल हा बॉल पाठवला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक धमाका पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट आहे 69चं आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला त्या म्हणजेच 41 आकडावरती. काय चांगली सुरुवात मिळाली आहे, खरं तर दमदार सुरुवात मिळाली आहे. अशा प्रकारचा स्टार्ट गरजेचा होता आणि स्पेशली राहुल कशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवतोय. कारण की बघा पहिल्या दिवसामध्ये आपण राहुलचा खेळ चांगला पाहिला होता. त्यामुळे सगळे प्रेक्षक किंवा त्या संघ बेनापट्टी वसई संघाचे सगळे समर्थक एक्सपेक्ट करत होते की राहुलची बॅट बोलावी. आणि खरं तर एका गोष्टीकडे जर बघितलं गेलं तर या सीझन मध्ये राहुलची बॅट अक्षरशः बोलली नाहीये तर ती बॉलर्स वरती बरसली आहे. कारण की या सीझन मध्ये राहुलचा जर विचार केला तर टोटल 14 ते 15 मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहण्याचं नावावरती त्याचा विक्रम राहिला. त्यामुळे या सीझन मध्ये खूप जास्त फॉर्म मध्ये आहे राहुल आणि त्याचा फॉर्म कंटिन्यू आपण पाहतोय जो संघाला बेनिफिशियल ठरतोय. धावा फलकावरती बघा बनवल्या गेल्या टोटल 41 12 चेंडू मध्ये. सो आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर इकडनं 18 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे 28 धाव्यांची गरज आहे 18 मध्ये आणि वैयक्तिक 39 वरती खेळतोय 12 चेंडूंमध्ये. काय कमालीची बॅटिंग राहुल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं राहुलने इथे वैयक्तिक 88 धावा नॉट आउट राहिला होता आणि पुन्हा एकदा तो अर्धशतकाची पारी म्हणजे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आय थिंक सो राहुल हायेस्ट रन वरती असेल. 100+ त्याने धावा बनवल्यात. ते तर पहिल्याच दिवशी 100+ झाल्या होत्या त्याच्या धावा. आता स्ट्रायकर एंड वरती आपण अविनाशला पाहतोय. आय थिंक सो अविनाश हा पहिला चेंडू फेस करेल कारण की या आधी आपण राहुलला दोन्ही षटका फेस करताना पाहिलं होतं आणि खूप चांगला खेळ राहिला. पण मी म्हणेन की अजून मॅच संपलेली नाहीये. बघा टीम खारबाव संघ अर्थात निव्या स्पोर्ट्स खारबाव संघ इकडनं कमबॅक करू शकतो पण त्यासाठी विकेट महत्वाची आहे. ट्रॅक तोडणं गरजेचं आहे. हा बॉल पहा पहिला ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश लॉंग ऑनला मिसफील्ड होत होती का सूरज होते तिकडे आणि त्यानंतर चेंडू कलेक्ट केला फेकी करेपर्यंत एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतात 42 आकडावरती. अविनाशने एक चांगली गोष्ट केली की फारशी मोठी रिस्क नाही घेतली. बॉल थोडासा रडार पासून दूर होता त्यामुळे एक सिंगल आणि एका सिंगलने राहुलला आता स्ट्रायकर एंड वरती आणलाय. पलत तयार होता. हा बॉल पहा हवेमध्ये आहे उंचीवरती आहे आणि त्यानंतर मिळाली आता सफलता. या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की बघा एकदा काय विकेट मिळाला तर इकडनं देखील मॅच टर्न होऊ शकते आणि आता हा विकेट नव्हे तर हा प्राइज विकेट मिळालाय. कारण की जो राहुल अटॅकिंग भूमिकेमध्ये खेळत होता, जो राहुल खारबाव संघाच्या समोर एक भिंत म्हणून उभा होता, तो राहुल आता माघारी परतलाय आणि हा विकेट अक्षयला मिळालाय. बघा अक्षय पहिल्या षटकामध्ये जेव्हा आला होता तेव्हा थोडा महागडा ठरला होता. अक्षयने 18 धावा खर्च केलेला पण या षटकामध्ये कर्णधाराने विश्वास ठेवला त्याच्यावरती. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, ताकदवान गोलंदाज आहे आणि या षटकामध्ये आला पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर राहुलला त्याने माघारी पाठवला. म्हणजे एकंदरी बघा तुमच्या अगेन्स्ट जेव्हा एखादा बॅटर मोठे फटके जोडतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट प्लॅनिंग बनवणं गरजेचं आहे. मग दुसऱ्या षटकामध्ये अक्षय ते प्लॅनिंग बनवत होता आणि आता ते अगदी योग्य पद्धतीने एक्झिक्यूट केले. हलकासा टर्न होताना चेंडू आपण पाहिला होता, पुढे टाकलेला बॅटची टॉपेज लागली, कडा लागली आणि त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण कॅच कंप्लीट करताना पाहिला आणि धक्का क्रमांक पहिला बसताना एक 42 आकडावरती
दरम्यान भारत जैनजी भोईर साहेब यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. इथे पहा स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि हा पहा आता येणारा हा लगातारचा दुसरा विकेट आणि आता मॅच मध्ये देखील ट्विस्ट पाहायला मिळेल. नक्की ट्विस्ट येते, कारण की ज्या पद्धतीने अक्षय गोलंदाजी करतोय, पॉवर जनरेट करायची होती किरणला. किरण देखील एक महत्वाचा खेळाडू आहे, पण तो स्वस्त्यात बाद होतोय. गोल्डन डक वरती हा विकेट जातोय आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा येत होत्या आणि त्यानंतरच्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षयने अप्रतिम गोलंदाजी केली. हॅट्रिक वरती तो आलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी, अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. येणारे 15 बॉल मध्ये पाहिजे आहेत 27 धावा जिंकण्याकरता बॅटिंग करणाऱ्या टीम बेनापट्टी संघाला इथे रोखावं लागेल. अजून विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील. गोलंदाजी करणारा निविया स्पोर्ट खारबाव संघ अक्षय आज अप्रतिम गोलंदाजी करतो. 2 विकेट सलगचे घेतले. 2 महत्वाचे खेळाडू जे नेहमीच बेनापट्टी टीम करता विजयाचे घटक ठरलेत. एक राहुल, एक किरण. हार्ड हिटर बॅटर आउट झाल्यानंतर थोडा दबाव बेनापट्टीवर देखील येतोय. अक्षय, मी एका गोष्टीचा उल्लेख जरूर करेन की खारबाव संघाच्या कर्णधाराचा जरूर मी त्याचं कौतुक करेन की पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या अगेन्स्ट 18 धावा आल्या होत्या, तरी देखील त्याने अक्षयला गोलंदाजी दिली, विश्वास ठेवला. ही फार महत्वाची बाब आहे. कधी कधी कॅप्टनच्या मनामध्ये एक शंका येते की धावा त्याच्या अगेन्स्ट आल्यात, राहुलनी जोडल्यात, त्यामुळे दुसरा गोलंदाज यूज करावा का, पण नाही, विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला विश्वासपूर्व गोलंदाजी करताना अक्षयला आपण पाहिलंय. पहिला बॉल विकेट, पहिला बॉल सिंगल, त्यानंतर लगातार 2 विकेट आणि आता डॉट बॉल. 3 बॉल सलगचे डॉट. 12 जर पाहिलं या अगोदर 18-28चा मॅच आलाय 14 बॉल 27 वरती. काय मॅच रंगतोय मैदानाच्या आत. पहिल्या 2 ओव्हर मध्ये असं वाटलं की बेनापट्टी संघ सहजरित्या हा मॅच जिंकेल, पण क्रिकेट आहे. कमबॅक करतोय निविया स्पोर्ट खारबाव संघ. पुढचा बॉल अक्षयचा. फुलर लेनचा चेंडू होता, ब्लॉक कॉल केला होता, यॉर्कर लेन्स टाकली होती आणि अक्षयच्या ओव्हर मध्ये मागील 5 बॉल मध्ये जर पाहिले पहिल्या बॉलवर सिंगल, 4 बॉल डॉट. कमबॅक करावा ना तर अक्षय सारखा करावा. खूप चांगला कमबॅक झाला आणि खरं तर व्हेरिएशन्स देखील खूप चांगले दाखवले. टप्पे नियंत्रणामध्ये आहेत, गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि बॅटरला प्रिपेअर होऊन, बॅटरचा माइंड रीड करून तो गोलंदाजी करतोय, म्हणून हा सक्सेसफुल आहे. आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आता शेवटचा अंतिम बॉल. या षटकामध्ये 2 विकेट आणि 1 सिंगल धावा लिया. शेवटचा अंतिम चेंडू आता ऑप्शनचा थोडा बाहेर राहिला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धावा लिया. लेग कटर बॉलचा वापर केलेला, बॅक ऑफ द हँड चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि धावसंख्या फलकावरती 43-43. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. अक्षय बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. आतापर्यंत पाहिलं तर निमेश हा बॅटर सध्या स्ट्राईकला आहे. शेवटचा बॉल. यावेळी सुद्धा चांगला बॉल आहे का प्रश्न विचारलाय, पंच सांगतात नाही. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. एक्स्ट्रा धाव येते. इथून पुन्हा एकदा बेनापट्टी टीमकडे चान्स आहे. व्हाईट बॉल आल्यानंतर बरेच चित्र पलटताना पाहिलेत आणि उलटफेर या मॅच मध्ये देखील होईल. टोटल रन 44 धावा आतापर्यंत. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. जर इक्वेशन सिच्युएशन पाहिलं ना तर अजून 25 ची गरज. 13 बॉल मध्ये 13 बॉल 25चा मॅच. पहिला मॅच मेगा फायनलचा दिवस. एक गाव एकचा सेमीफायनल आपण बघतोय. मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. इथे मात्र चेंडूने दगा दिलाय. जिथे सिंगल गेली असती ना तिथे इथे डबल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 3 ओव्हर मध्ये आहे टोटल टीमची धावसंख्या 46 धावा, 2 विकेट. बॅटिंग करत असताना टीम बेनापट्टी पाहिजे आहेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 23 धावा. 12 बॉल 23चा मॅच. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर 46-46 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर इक्वेशन 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. आता म्हणेन की मॅच समांतर आली आहे, कारण की 12-23 इक्वेशन म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 11.50 11.5च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत. पण त्यामध्ये अक्षय मी म्हणेन की हे पॅनल्टीमेट षटक जे आहे ना, आता षटक क्रमांक 4
हे सर्वात महत्वाचं आहे. इथे दबाव कोणावरती येतो किंवा इथे गोलंदाजी कोणतीच गोलंदाजी की बॅटिंग. मग एका बाजूने जर बघितलं 11.50 ॲव्हरेजने धावा बनवायच्या, त्यामुळे बेनापट्टी वसई संघ मनामध्ये एवढं ठेवील की मिनिमम 11.5 ते 12 धावा याव्या, जेणेकरून मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला तो इक्वेशन दिसेल. पण त्यापेक्षा कमी जर आल्या तर मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला त्या धावा वाढताना दिसतील. सो हे पेनल्टीमेट षटक जे आहे चौथं, इथे तुम्हाला दिसेल की मॅच कुठे फिरतीये. आणि हे षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर अनिकेतला आणलं गेलंय. अनिकेत म्हात्रे आलेत. डावखुर आताचा हा गोलंदाज आहे आणि इथे आता अनिकेत वरती जिम्मेदारी पेनल्टीमेट षटक हाताळण्याकरिता. मग कदाचित शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला सूरज देखील दिसू शकतो. सो हे देखील कॅल्क्युलेशन करून खेळणं गरजेचं आहे. पण आता महत्वाची जिम्मेदारी अनिकेतवरती आली. पहिल्या 2 षटकामध्ये 41 धावा, तिसरं षटक अक्षयने पूर्ण मॅचला टर्न दिलं, कारण की महत्वाचा विकेट राहुलचा मिळाला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ किरणला तर अगदी स्वस्तामध्ये 0 वरती त्याने पाठवलं आणि त्यानंतर फक्त 5 धावा त्याने खर्च केला. सो मॅच मध्ये तिकडे धावेंचा आलेख जो आहे, जी ट्रेन वेगाने धावत होती ना, तिला कुठेतरी आता ब्रेक दिला आणि थांबवलं. त्यामुळे तिचा स्पीड आता कमी झाला. त्याचाचमुळे टीम निव्या स्पोर्ट्स खारबाव संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा आलेत. अनिकेत मात्र तयार. फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल चांगला आहे. पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा पडला, त्यानंतर उसळी घेतली आणि पंचांचा इशारा, बॅटची कडा लागली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक बसताना तिसरा. असं वाटते इनसाइड एज लागली. बॅटची एज लागल्यानंतर प्रणय दाखवून दिलं की ते सेलिब्रेशन केलंय. तिथे खूप काही सांगून जातं हा विकेट. बॅटची एज अँड टेकन. महत्वाचा विकेट गेलाय या क्षणाला. 46 धावा झाल्यात 11 बॉल मध्ये. 23 ची गरज. विशाल नाईक सर आणि मनोज परेड सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवान राऊत यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. सर्व आज गावकरी जे आहेत ना, मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतील या स्पर्धेला. दरवर्षी स्पर्धा होते. गेले जर पाहिले तर 3 दशक आणि हा 4था दशक चालू आहे या स्पर्धेचा. परंपरा जोपासतायत पांजू गावाची. मोठा फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, वाईड ऑन लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ दी पार्क. महत्वाच्या क्षणी आलाय महत्वाचा षटकार. मच नीडेड सिक्सर. शॉर्ट बॉल लेंथ हाताळलाय, पाठी लेंथ ठेवली, बॉडी लेंथ वरती बॉल टाकला होता, टप्पा पडला, उसळी मिळाली, बॅटरला रूम मिळाली आणि खरं तर मेरिटला ओळखलं होतं चेंडूलाच्या आणि सरळ चेंडूला पाठवलंय अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बरोबर मधोमधनं सीमारेषेच्या पलीकडे आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला गेला. 52-52 आकड्यावरती. अक्षय, मॅचचं चित्र वर खाली चालू आहे. इधर उधर, कधी इकडे कधी तिकडे, काय मॅच पाहायला मिळतं. पहिलाच मॅच म्हणजेच आजचा दिवस कसा असेल ना, या पहिल्याच मॅचने दाखवून दिले. टॉप 8 चे सामने खेळवतोय. 2 वेगवेगळे पारितोषिक आहे, एक गाव एक फॉर्मॅट आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन. सध्या एक गाव एकचा फॉर्मॅट मधला हा पहिला सेमीफायनलचा मॅच आपण बघतोय. निव्या स्पोर्ट खारबाव संघाने 69चा आव्हान ठेवलंय आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या बॅटिंग करताना वसई बेनापट्टी 52 धावा 3 विकेट. काय मॅच रंगतोय. 17ची गरज आहे. येणारे 11 बॉल. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. काल जत्रा झाली, हनुमान जन्मोत्सव आपण पाहिलं, सेलिब्रेशन या स्पर्धेचं. काल पांजूगावची यात्रा होती आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा नेहमी पाहिला तर रिझर्व डे असतो. पांजू स्पोर्ट पांजू आयोजित हनुमान जन्मोत्सव चषक. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका खेळायचा होता. ऑन साइडला मिड ऑन मधून चेंडू जातोय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकांमध्ये असलेला विश्वास साध्य करतायत दोन्ही बॅटर. 2 धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 54 धावा. 9 चेंडू आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 15 धाब्यांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता, त्यानंतर एक मोठा फटका षटकार आला आणि आता 2 धावा आलात. 4था चेंडू पुढे टाकला होता. बॉल पुढे टाकलेला फटका तितकासा नव्हता, पण सूरज तिथपर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्याच दरम्यान फेकी तर अचूक पद्धतीने झाल्या. 2 धावा मिळाल्या. कदाचित ओव्हरथ्रोच्या धावा मिळाल्या असत्या. इकडे विकेटची संधी होती, जरूर चान्स घेतला होता खरं तर, पण आता इथे रिस्क घेण्याची वेळ नाहीये, कारण की इकडनं 1-1, 2-2 धावा देखील फार महत्वाच्या आहेत. पण कधी कधी रिस्क घेतली तर तुम्ही सक्सेसफुल देखील होता, ते देखील महत्वाचं आहे. आणि ती रिस्क घेतली होती.
प्रणयने देखील स्टंपवर हिट मारण्याचा इरादा केला होता. बॅटरने देखील 2 धावा काढण्याचा इरादा स्पष्ट केला. प्रत्येक धावेला व्हॅल्यू आहे. या क्षणाला 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या आहे अब तक 56 धावा या फलकावरती. 13ची गरज. 8 बॉल 13 या धावसंख्येची गरज. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये राहिलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू गेलाय आणि सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. बेनापट्टी टीमची खासियत राहिलंय. चौकार षटकार जर येत नसतील ना तर सिंगलला डबल, डबलला टिबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये एक्सपर्ट संघ आहे आणि म्हणूनच या 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 58. येणारे बॉल आहेत 7 मध्ये पाहिजे टोटल 11 धावा. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्सचा. बघा ज्या पद्धतीने अक्षय तुम्ही उल्लेख केला की मोठे फटके येत नाहीत पण डबल सिंगल वरती फोकस केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय दोघांचा तालमेल चांगला दिसतोय. कॉर्डिनेशन चांगला दिसतोय आणि तुम्ही जेव्हा रनिंग बिटवीन विकेट वरती खेळत असताना तेव्हा घेतलेला कॉल सक्सेस कसा करायचा हा तुमचा तालमेल दाखवतो, विश्वास दाखवतो आणि ते पाहायला मिळतं. त्याच्यामुळे डबल सिंगलने धावफलक आहे ते चालू आहे. बोलत या फुल टॉस बॉल केला आणि फुल टॉस या मैदानावरती तरी बॅटर नाही सोडू शकत. लॉफ्ट केलं, बॉल पाठवलाय वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरनं धमाकेदार षटकार आणि मॅच मध्ये देखील आता पूर्ण बेनापट्टी वसई संघ पकड करते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर रिच मध्ये होता बॅटरच्या. म्हणजे या बॉल वरती पाहिलं तर फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केला या बॉल वरती. षटकार येतोय. मॅचची हवा काढणारा हा षटकार होता. 6 बॉल 5ची गरज. काही जण म्हणत असतील की बेनापट्टी संघ नेहमी असोसिएशन मध्ये खेळून वरती येतो परंतु एक गाव एक फॉर्मॅट मध्ये देखील हा संघ मोठमोठ्या संघांना पराभव करत असतो. आज खारबाव सारखा संघ आहे मैदानाच्या आतमध्ये जो संघ टेंबिवली गोरसाई यासारख्या संघांना नेहमी पराभव करत असतो. 64 धावा 3 गडी बाद पाहिजे 5 रन पाहिजे अंपायर 6 बॉल मध्ये. 6 बॉल 5ची गरज. जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये असे आकडे आल्यानंतर अनेक वेळा पाहिले की गोलंदाजी करणारा संघ शेवटपर्यंत लढावू वृत्ती दाखवत असतो आणि असे मॅचेस जिंकल्यात. म्हणून खारबाव टीमला इथे होप्स गमावता कामा नये. समोर आहे सूरज पाटील ज्याला म्हटलं जाते टेनिस क्रिकेटमध्ये खारबावचा बाहुबली. बॉलिंग मार्क वरती आलाय. 6 बॉल 5ची गरज. एका साइडला बॅटर आपण बघतोय स्ट्राईक एंडला निमेश. चांगली तो बॅटिंग करतोय. सिंगल डबलला प्राधान्य दिले. सिंगल डबल आल्यानंतर ऑटोमॅटिकली स्कोरवर वाढत असतो, हलता असतो आणि त्यानंतर एखादी बाउंड्री आली तो ऑटोमॅटिकली ती ओव्हर मोठी ओव्हर म्हणजे ओळखली जाते. तेच पाहिले या मॅच मध्ये. येणारे 6 बॉल 5ची गरज. सूरजला पहिले 3 बॉल जे आहेत ना तिथे विकेट डॉट बॉल घ्यावे लागतील आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला पहिल्या 3 बॉल मध्ये मॅच फिनिश करावा लागेल. शेवटपर्यंत मॅच रंगवायची नसेल बॅटिंग करणाऱ्या संघाला तर इथे कमी अवधीमध्ये कमी चेंडूमध्ये मॅच फिनिश करावा लागेल आणि शेवटपर्यंत जायचंय तर सूरजला काहीतरी वेगळं या मैदानावर करावं लागेल ऍज अ बॉलर म्हणून. तो देखील रेडी आहे. 6 बॉल 5ची गरज. पहिला बॉल सूरजचा. निमेश करता पहिला बॉल. वेगवान चेंडू होता. जलद गतीने टाकलाय. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट पलटवार होईल ही आशा दाखवले सूरजने. 5 बॉल 5ची गरज. जबरदस्त मॅच. पहिलाच मॅच टॉप 8 ची लढत आपण बघतोय. 2 फॉर्मॅट वेगळी आहे. एक गाव एकचा हा पहिला सेमीफायनलचा मॅच. खारबाव संघ देखील संघर्ष करतोय आणि बेनापट्टी देखील. पुढचा बॉल काय विकेट घेतला तर मॅच बनेल. शॉर्ट मिड विकेटला 38 सर्कलच्या आतमध्ये. 6 बॉल 5चा मॅच. 4 बॉल 5 वरती येतोय म्हणून माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. विकेट डाऊन. जरूर आपण क्रिकेटला खूप वेळा असे रंग बदलताना पाहिलंय. अक्षय एका गोष्टीकडे लक्ष दिलं तर हा क्रिकेट कोणाचाच नाहीये. जिथे तुम्ही जिद्दीने लढाल त्याचा क्रिकेट तेवढा पुरती होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ऑन पेपर आधी काय केलंय त्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही आता काय करू शकता याच्यावरती खूप काही डिपेंड आहे. या क्रिकेट विश्वामध्ये आपण 6 चेंडू एका धाब्याची गरज असताना 6 डॉट बॉल पाहिले आहेत आणि या 6 चेंडूवरती 43 धावा देखील होताना पाहिल्या आहेत. सो मी एकच गोष्ट ऑलवेज म्हणत असतो नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता आणि तुमच्यात जर करण्याची क्षमता असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये आणि सध्या खारबाव संघ तेच करण्याच्या प्रयत्नात आहे. दिनेश किनी देखील येतात व्हॉइस ऑफ पांजू. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. सध्या 4 बॉल 5ची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. इथे मिस फील्ड होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. डबलला टिबल मध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा आहे. तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. अतिघाई संकटात नाही. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. कहाणी में ट्विस्ट.
3 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावांची गरज आहे. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 66 आकड्यावरती. मॅच खूप रंगली आणि खरं तर टॉप 8चा प्रवास आपण पाहतोय आणि टॉप 8 मधली पहिली मॅच खूप रंगताना दिसली आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना म्हणेन कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा पांडजू स्पोर्ट्स पांडजू आयोजित हनुमान जन्मोत्सव चषक 2025, कारण की तुम्हाला आणखी क्रिकेटची मेजवानी ते पाहायला मिळेल. सुपर रंगली मॅच दोन्ही संघांमध्ये. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. सूरज तयार आणि स्ट्रायकर एंड वरती बॅटर अक्षय तयार. बॉल तयार होता. हा बॉल बॅटची कडा लागली, कॅच मिळाली, विकेट आली. सूरज मॅच सोडायला तयार नाहीये अजूनपर्यंत. या मॅच मध्ये तक धरून बसला आणि आता सिच्युएशन 2 चेंडू विजयाकरिता 3 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर असेल. बघूया कोणाला पाठवलं जाईल. अगोदर जर पाहिलं ना 6 बॉल 5 ला प्रेक्षकांनी लगेच सांगितलं असेल की इथे बेनापट्टी टीम आरामात मॅच जिंकेल, परंतु इथे हा क्रिकेट आहे आणि काय मॅच रंगतोय. पहिलाच मॅच, दर्जेदार मॅच, धूमधडाका, संडे हाऊसफुल. आज प्रेक्षकांची गर्दी देखील आहे आणि त्या गर्दीमध्ये जो मॅच पाहिजे ना त्या प्रकारचा मॅच. येणारे 2 बॉल 3 ची गरज, कंपल्सरी चेसिंग. बेनापट्टी संघ 6 बॉल 5 ज्यावेळी पाहिजे होत्या ना या ओव्हर मध्ये. सूरज बाहुबली का म्हटला जातोय, अनेक वेळा असे मॅचेस त्याने जिंकवलेत असा हा गोलंदाज. नवीन आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटर मिस्टर राहुल. राहुलला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारे 2 बॉल 3 ची गरज. हा बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल असेल. एक तर मॅच फिनिश किंवा खारबाव संघाकडे मॅच. विकेट डॉट बॉलच्या शोधामध्ये आहे. सूरज पाटील बाहुबली आणि राहुल इरादे स्पष्ट केलेत. या बॉल वरती धावा घेण्याचा पुढचा बॉल. हुकचा फटका, मी म्हटलं इथे फटका फसला आणि इथे काय पलटवार, विकेट वर विकेट. मी म्हणेन हा जो बॉल होता ना मॅच फिनिश करणारा होता. हा बॉल मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल. 1 बॉल 3 ची गरज. काय मॅच, काय जबरदस्त थरार. टेनिस क्रिकेट मध्ये चढ उतार पाहिलेत आणि या मॅच मध्ये देखील आपण तेच पाहतोय. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही, हे सातत्याने आपण सांगत असतो. ते या मॅच मध्ये दिसून आलंय. 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. अगदी बरोबर उल्लेख केला अक्षय तुम्ही. माणसाची वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि याचा एक जिवंत उदाहरण देईन. आपण लहानपणी एक गोष्ट ऑलवेज ऐकत होतो, ससा आणि कासवाची शर्यत होती. त्यामुळे कासवाला माहिती होतं ससा तर वेगावरती स्वार आहे, तो जिंकेल. पण कासव का जिंकला, त्याने रिझल्टचा विचार न करताना एंड पॉइंट पर्यंत चालत राहण्याची हिंमत ठेवली आणि खारबाव संघाने देखील या मॅच मध्ये तेच केलं. विचार नाही केला पुढे काय होईल, पण शेवटपर्यंत चालत राहण्याची त्यांनी हिंमत ठेवली. एंड पॉइंट जिथपर्यंत येत नाही, जिथपर्यंत रिझल्ट समोर येत नाही तिथपर्यंत लढणं हा पर्याय त्याने निवडला आणि म्हणूनच की काय आता मॅच मध्ये त्यांचा कमबॅक पाहायला मिळाला. काय कमबॅक केलाय, नुसता कमबॅक नाही तर इथे मी म्हणेन वेल कमबॅक, दर्जेदार कमबॅक आणि आउटस्टँडिंग कमबॅक. आता इथे या बॉल वरती भरपूर काही या मॅचचं चित्र आहे. प्रेक्षकांना मॅच आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच करता. 1 बॉल 3 ची गरज. बेनापट्टी की खारबाव, हा बॉल महत्वाचा. 1-3 चा बॉल. सूरजने टाकलेला बॉल ऑन साइडला खेळले, चेंडू हवेत राहिले. 1 रन कंप्लीट. फिल्डिंग खराब होते. 2 रन कंप्लीट. काय तिसरीचा प्रयत्न केला जाईल. नॉन स्ट्राइक एंड बॅटरने स्ट्राइक सोडले आणि इथे डायरेक्ट हिट देखील झालाय. 1 शॉट म्हणजे इथे जर पाहिलं ना 3 रन कंप्लीट झाल्या ना तरी 1 शॉटच्या आधारावरती मी म्हणेन बेनापट्टी संघ पराभवाच्या छायेमध्ये जातोय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न अजून चालू आहे. आणि काय घडतंय इथे पंच दर्शवितीलच नेमकं काय घडलं या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. पाहिलं जाईल या मॅच मध्ये नेमकं घडतंय काय. पंच तिथून इशारा करतील, एक तर 1 शॉट, एक तर रनआउट, की धावा झाल्यात की नाही झाल्यात. दोन्ही एंडचं चेक केलं. एक नॉन स्ट्राइक एंडला अगोदर जो फेकी केला होता तिकडे 1 शॉट तर कन्फर्म आहे. पंच 1 शॉट कन्फर्म आहे. ती तिसरी धाव होती ना, ती पहिला विकेट आहे की नाही ते पाहिलं जाईल. त्यानंतर चौथे धावेचा विचार केला जाईल. टीव्ही अंपायर आपण यायचंय वॉर्डरूम मध्ये. व्हॉट अ मॅच. काय थ्रिलर, काय रोमहर्षकपणा या स्पर्धेचा, या मॅचचा. अजूनही रिझल्ट काही नाही आहे. कोणता संघ जिंकलाय.
मला वाटतंय पंच तिसरी धाव जी होती ना तिथेच बॅटर रनआउट आहे. बॅट हवेत राहिली म्हणजे याचा अर्थ निविया स्पोर्ट खारबाव हा मॅच जिंकलाय. पण जाता जाता टीम बेनापट्टी करता टाळ्या झाल्या पाहिजे. काय संघ खेळलाय या स्पर्धेमध्ये 69चा पाठलाग करत होता. एक वन शॉट आणि तो रनआउट टर्निंग पॉइंट ठरला या मॅचचा. थँक्यू. कामनचे उद्योजक किरणजी पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कामनचे उद्योजक किरणजी पाटील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा.